मराठी माणूस आणि मुंबईकर हे त्यांना दिसतो, पण आपलं सरकार आल्यानंतर या मुंबईमध्ये रखडलेले प्रकल्प SRAचे असतील, म्हाडाचे असतील, धोकादायक इमारतींचे असतील, त्यांना पुढे नेण्याचं काम, त्यांना चालना देण्याचं काम आपल्या सरकारने हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला कुणामुळे ही मुंबईकर ओळखतात. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या निवडणुकी आता रस्त्याच्या काँक्रिटीकरण, मगाशी मी सांगितलं, रस्त्याचं काँक्रीट खड्डे का इतके वर्ष खड्डे ठेवले, का खड्डे मुक्त प्रवास लोकांना दिला नाही, का खड्ड्यामध्ये लोकांचे जीव गेले, का त्यांचे अपघात झाले, का दरवेळेला त्या खड्ड्यामधून तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं केलं, का काँक्रीटचे रस्ते तुम्ही 15 वर्षापूर्वी केले नाही, का 3000 कोटी रुपये तुम्ही दुरुस्तीमध्ये टाकले. आणि म्हणून या ठिकाणी मुंबईकर सुज्ञ आहे. आज मुंबई सुशोभित होती आहे. कोस्टल रोड सुरू झाला, अटल सेतू सुरू झाला, मेट्रोचं पूर्ण नेटवर्क मुंबईमध्ये सुरू आहे. मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य सुविधा आम्ही वाढवतोय. जी मुंबई महापालिकेची शासनाची मुंबईतली हॉस्पिटल आहेत त्यामध्ये चांगल्या सुविधा लोकांना देण्याचं आम्ही काम करतोय. त्यामुळे मुंबईकर यावेळेस गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबईकरांना फसवलं ते आता फसणार नाहीत. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो, महायुतीचं मुंबईवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, कामाच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर. पुन्हा मी एकच सांगतो, केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या NDAचे आणि महायुतीचे नेते आहेत. ते काल रायगडवर होते, काल मुंबईत कार्यक्रम होते, आज देखील मुंबईमध्ये होते. त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण, काय याच्यामध्ये कुठलेही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे सदिच्छा भेट आहे. सदिच्छा भेटीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये काही विकासाची कामं सुरू आहेत, प्रकल्प सुरू आहेत. केंद्र आम्हाला मदत करते. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आपल्या सरकारच्या मागे उभे आहेत.